पुढची पायी आला झाला यो ते पण मी आता ट्रेन चालवतोय. बोल वास येतं का नाही की 2च तिकीट काढले आम्ही आणि 3 जण आलो. हे तर दौंड मध्ये आम्ही आंबेडकर चौक मध्ये आलोय. दौंड मध्ये तिथे वॉच पॅन भेटले. इंस्टावर पोरांना 2 इंच खड्ड्यासाठी ट्रोल करतोय. स्वतः एवढा खर्ची 2 इंच खड्ड्यासाठी येऊन तर अजून पण फोन चालू आहे आता. आपण ज्या कामासाठी आलतो ते काम झालंय. हा धोकेबाज तर पळून चाललाय. 12:13 झाले. आता प्लॅन चेंज. तर नमस्कार पब्लिक, आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. आजचा ब्लॉग असणार आहे आपला पुणे टू दौंड. दौंडला आम्ही जाणार आहे ट्रेननी. आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही ट्रेननी चाललोय आणि ते पण विदाऊट तिकीट जायचा असा विचार केलाय. मी आणि बुट्ट्या आणि शुभम आम्ही 3 जण चाललो. आता 6 वाजता आमची ट्रेन आहे. तर फुल एन्जॉय करूया पब्लिक. पूर्ण व्हिडिओ बघा. टाटा बाय बाय, भेटू लवकर. तर पब्लिक आम्ही निघलो आता दौंड साठी. पुणे स्टेशनला चाललोय. 50चं पेट्रोल टाकले गाडीत आणि 50 रुपये राहिलेत फक्त. आम्ही आता 50 रुपयामध्ये दौंडला जाणार आहे. हो कुठल्या 20 रुपये त्याच्यातून खर्च केलेत. आता राहिलेत फक्त 30 रुपये. आम्ही 30 रुपयामध्ये दौंड फिरून येणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, कारण मजा येणार आहे. आम्ही 30 रुपयामध्ये दौंड सबस्क्राईब करा. पण आम्ही 30 रुपयामध्ये दौंड कसं फिरणार आहे तुम्ही बघू शकता. नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू नंतर थोड्या उशिरा. तर सो गाईज आम्ही आलो आता पुणे स्टेशनला. आता आम्ही गाडी पार्किंगला लावणार आहे. तर इथं नाही का तिकीट पार्किंग काढलं. एवढी झाटोपट चालू आहे ना भाई, तुम्हाला काय सांगू. त्या मोदी सरकारला एकच विनंती करतो, इथं पार्किंग बनवून घ्यावे लवकरात लवकर. आणि पुण्यात ट्रॅफिक एवढी वाढलेली आहे की 2-2 मिनिटाला गाडी थांबावं लागते. बघा आता आपण थांबलो इथं आणि बघा ट्रॅफिक पुढं ट्रॅफिक झालेली झाटोपट चालू आहे नुसती पुण्यात. हे बघा ट्रॅफिक. तर पब्लिक तुम्ही बघू शकता आम्ही आता पार्किंगला पोहोचले पुणे स्टेशनच्या. तर आपला विके भाऊ गेलाय पार्किंग करायला. तर आता इथं 1-2 तासासाठी गाडी तर लावू नाही शकत. 4 दिवसासाठी गाडी लावून चाललोय आम्ही. कुठं ब्लॉक मध्ये याचं काय ऐकू नका. बरं चावतोय ब्लॉक मध्ये. 1 तास भरात आम्ही गाडी घेऊन जाणार वापस. तासभर तर डाऊनला जायलाच लागतात भाऊ. भाऊ गाडीचा नंबर. तर बघू शकता गाड्याच गाड्या तिथं. शुभम भाऊ काय केलं तुम्ही? आपण घेतलेलं आहे आता पार्किंगचं तिकीट. हा बीके भाऊ करतो तिकडे मेकअप. बीके भाऊ, तर कसं वाटतंय तुम्हाला पुणे स्टेशनला येऊन? आता फॉर्च्युनर पार्किंगला लावून आलोय. हा तर बघू शकता टोपीवाली टोपी फेमस टोपीवाले. अरे तिकीट काढायचं आपल्याला. तर आम्ही चाललो आता तिकीट काढायला पब्लिक. तर आम्ही जुगाड करणार आहे. आमच्याकडे 30च रुपये. तर 15 रुपयाला एक तिकीट. आम्ही 2च तिकीट काढणार आहे आणि जाणार आहे. शुभमला लटकवणार आहे. बुट्ट्याला लटकवणार आहे. बुट्ट्याला टाकणार आहे. तर तिकीट मी तर बघू शकता. तर बघू शकता तिकीट काढलेलं आहे. आम्ही 3 जण चाललोय. तर पब्लिक आम्ही स्टेशनला यायच्या आधीच ट्रेन येऊन थांबली आहे. तर आम्ही चाललोय आता. ट्रेनवाल्याला फोन केला. आज आम्ही परफेक्ट टाइमला आलोय. बघू शकता आता गर्दी गांडपटे. गांड पड जाएगी पण गर्दी नाही हटेगी. हा चला आता डब्यात बसू. तर आम्ही थांबलो मग तरी बस. काच फुल घाण. बोल वास येतं घाण. बॉटल घे पण मी आता ट्रेन चालवतोय. तू थोड्या वेळाने फोन कर. भाऊ आपला ट्रेन चालवतो म्हणून फोनवर सांगतोय कोणाला. लागलं भाऊ त्याचा फोन होता रे. काय पब्लिक ह्यो बघू शकता बुट्ट्या फुल पब्लिक. पुढची पायी आडा झाला ह्यो एकदम कच्ची. मागापासून फोनवर बोलता एकदा कच्ची झाला. तर पब्लिक 10 मिनिटात आम्ही आता दौंड स्टेशनला पोहोचणार आहे. तर बीके भाऊला झोप येत होते म्हणून बीके भाऊ कॉफी पितो आता. बोलते ते मी प्रेमात पागल. 2 तास झालं फोनवर बोलत बसलाय तिथं त्या ट्रेनच्या टप्प्यात. बाथरूम पण बसला होता. आम्ही सीटावर बसून आलो दोघं पण. शुभम भाऊची शपथ. शुभम वाटतं बाथरूम पैसे नव्हता बसला. संडाचा पैसे बसला होता ह्यो. रेल स्टार बोले ह्यो आणि आम्ही बसलो होतो सीटावर. ह्यो वाचला होता संडाचा पैसे. उतरण्यासाठी गर्दी झाली. दौंड आलंय. उतरण्यासाठी गर्दी. तर ट्रेन वाला काकाला बाय बाय करूया आणि आता दौंड
दौंड मध्ये पोहोचलोय. ओके मध्ये ट्रेनला टाटा बाय बाय करून दौंडला पोहोचलोय. येते ते इकडे 5 मिनिटात मित्र येतात. आता जाणार आहे आम्ही दौंड मध्ये काष्टीला. बाय बाय. मी गोरा आहे. तुम्ही लय गोरा दिसतंय. गोराच आहे. तर रेल्वे स्टेशनला आपले मित्र लगेच आले घ्यायला. 2 मित्र बघू शकता. तर आता आम्ही चाललोय कुठंतरी डेटा आणायचंय रे आपल्याला. आपण इथं कारणामुळे आलोय. घरच्यांना वाटतं की फिरायला आलोय. काय सांगायचं. हा भाऊ बोलतोय 4 व्हीलर मध्ये यायचं, पण भाऊला माहिती नाही की 2च तिकीट काढले ते आम्ही आणि 3 जण आलोय. तिसरा स्कॅम केलाय आम्ही. बाथरूम मध्ये लपून आणलाय. तुम्हाला आम्ही बाथरूम मध्ये लपून आणलाय. माहिती नाही की बाथरूम मध्ये वाचला होता फोनवर मध्ये. तर दौंड मध्ये आम्ही आंबेडकर चौक मध्ये आलोय. फेमस चौक आहे. वडापाव काय भेटणारच नाही. आणि भाऊ आमचा बुट्ट्या शोधतोय वडापाव. वडापाव काय भेटणारच नाही. याला जिंदगीत कोण भेटलंय का? याला नीट पोरगी भेटले नाही. थांबा तुम्हाला वडापावचं दुकान दाखवतो. हे बघा इथंच आहे वडापावचं दुकान आणि इथंच मूर्ती आहे. भाऊला एवढं बी दिसणार नाही. काय बोलायचं. बघू शकता भाऊ लोकांना तिथे भाऊला फॅन भेटायला आले. दौंड मध्ये तिथे भाऊचे फॅन भेटले. तर आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ फोटो काढत आहोत. तर आपण पोहोचलोय काष्टी मध्ये. तर आपला भाऊ नुसतं फोनवर बोलतोय. तर आम्ही थंड स्टिंग घे ना भाई. स्टिंग मला डायलेक्ट शुभम रील स्टार. इंस्टावर पोरांना 2 इंचच्या खड्ड्यासाठी ट्रोल करतोय. स्वतः एवढा खच्ची 2 इंचच्या खड्ड्यासाठी यूज तर अजून पण फोन चालू आहे. याचा ब्लॉक मध्ये पण घेतले आलाय 2 इंचच्या खड्ड्यासाठी. एवढा 2 इंचचा खड्डा 2 इंचचा खड्डा नाही. तर बघू शकता भांडण होतं आंदोलन होईल. तर रोडला हे लोक धिंगाणा घालत आहे. तर आम्ही आत्ताच चायनीज खाल्लं पोटभर. पॅन्ड्रा घेतला. आपलं काम झालं नाही का. आपण चायनीज होतं आणि पण फोनवर लागलेला आहे. नाही लागलोय फोनवर. तर बघू शकता माझ्या हातात फोन आहे. आपण ज्या कामासाठी आलतो ते काम झालंय. पॅन्ड्रा भेटला आपल्याला. डायमंड चायनीजला आम्ही चायनीज खायला आलतो. आपल्यासोबत मित्र वगैरे सगळे. आता आम्ही चाललोय रिटर्न पुण्याला. टाटा. आम्ही ट्रेन मध्ये पण फोनवरतीच बोलत जाणार आहे. तर हॅलो पिलो. टाटा बाय बाय दौंड पब्लिक. तर पब्लिक बघू शकता तुम्ही. तो बुट्ट्या माझ्या नशिबात किती दलिंद्री. आम्ही स्टेशनवर पोहोचलो आणि आम्ही इथं पोहोचलो आणि ट्रेन तिकडे चालली आहे. तिकडे आहे दिसणार तर नाही. थोडी लांब गेली. एवढा घाण दलिंद्री. त्याच्यामुळे आमची ट्रेन सुटली. काय सांगू तुम्हाला. अजून पण तो फोनवरच बोलतोय नाही का. थांबा तुम्हाला दाखवतो मी किती लांब येतो. बुट्ट्या तिकडे बघू शकता लाल ड्रेस घालून नाही का. फोनवर बोलतोय तो. पब्लिक बुट्ट्या येतोय बघू शकता. तिकडे फोनवर बोलत येतोय. सारखा तुम्ही जरा 2 इंचच्या खड्ड्यासाठी किती वाया गेल्या बुट्ट्या. तर पब्लिक तुम्ही बघू शकता. वाया गेल्या 2 बोटात. वाया गेल्या 2 बोटात. तर फोनवर बोलतोय नुसतं नाही का. हे आपले सगळे भाऊ आपल्याला सोडायला आले स्टेशनला. भाऊ ट्रेन कोणामुळे गेली. या भाऊमुळे गेली का नाही. तर पब्लिक तुम्ही बघू शकता. इथं बघा भाऊचे फॅन लोक भेटलेत. तर पब्लिक बघू शकता तुम्ही. इथं भाऊचे फॅन लोक भेटलेत. आणि इथं बघा हे नुसतं नाही का गरीब पाना आहे बघा. हे रील स्टार देखे नाही तो चले आते भाई. तो तुम देख सकते. तर पब्लिक आम्ही थांबलो 11 वाजताची ट्रेन आहे म्हणून. तर भाऊ लोकांनी 11 वाजताची ट्रेन 11 वाजून गेले पण ट्रेन आली. आणि नीट आता चेक केलं तर ती 11 वाजताची ट्रेन फक्त फ्रायडेला असतो. आणि आज सॅटरडे. काय शाटोपट. अर्धे जण इथं बोर झालेत आणि अर्धे जण इथं बसलेत. आमचा बुट्ट्या नुसतं फोनवर. अजून मी फोन चालू. इथं बघू शकता केवढे जण आले.
बोला दादा जाणार आहे आम्ही, तुम्ही येत असाल तर या नाही का. तर ट्रेन आमची सुटली मगाशी, एक 11ची ट्रेनची वाट बघत होतो. 11ची ट्रेन आली, आता 12 वाजून 10 मिनिटाला ट्रेन आहे. आपण वाट बघू, जर ती पण ट्रेन नाही भेटली तर आता आपण इथं स्टेशनवर झोपून जाऊ, काय विषय नाही. बघू शकता हा धोकेबाज तर पळून चाललाय स्टेशनवरनं. सगळी पोरं आपल्या सोबत थांबले ते. आज आम्ही आलो एवढ्या लांबून, तर हा धोकेबाज चाललाय बोले मम्मीचा फोन आलाय म्हणून चाललाय सांगून. आयटमचा फोन यायला लागलाय त्याला, तर खोटं बोलून घरी चाललाय, काय विषय नाही. बाकी आपले भाऊ लोक थांबलेत, तिकडे बसलेत, इकडे बसलेत. रात्रीचे 12 वाजले ते. छाट आमची काही ट्रेन आली नाही. आम्ही नुसतं ट्रेनचे नावं बघतोय. अरे ही गाडी आपली नाहीये. हुशार आहेस तू. या भाऊला ब्लॉग शूट करायला लावलं होतं, भाऊने उभा घेतला. भाऊ MBBS ची परीक्षा देतोय वरून. काय बोलायचं भाऊला. 12 वाजून गेले ते आणि भाऊ लोकांनी चहा घेऊन आले. रेल्वे अमृततुल्य एक नंबर चाय. असं वाटलं की तूप टाकलंय चहा मध्ये नाही का. असं आपला भाऊ चंदननगरचा आहे. चंदननगरचा आहे भाऊ. दौंड मध्ये आला आता, पण भाऊ आपल्यासाठी स्पेशल चहा घेऊन आला. स्टेशनचा का स्पेशलचा. तर 12 वाजून गेले, सगळ्यांना झोपायला लागले ते. 12 वाजले, हळूहळू लोक कमी झाले. आम्ही आलो म्हणून त्याला झालाय. तो आपला काय होतं जय, काय ते जरा जय 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 हिंद जय हिंद. जय हिंद जय भीम जय. नकली 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 गेला तो, नकली. त्याचं नाव आजपासून नकली. तर पब्लिक 12 वाजून 10 मिनिटं झालेत नाही का, ट्रेन काय आली नाही. शेवटी आपल्या शुभम भाऊनी त्याच्या मामाला कॉन्टॅक्ट केले. आपल्यासोबत भरपूर पब्लिक थांबली आपल्यासाठी, तिकडे इकडं इकडं इकडं. तर आपलं आज पुण्याला जायचं कॅन्सल झालंय. आपण उद्या जाणार आहे, शुभमच्या मामाच्या घरी थांबणार आहे. कॅन्सल झालंय. कॅन्सल झालं जायचं. कॅन्सल. 12 वाजून 13 मिनिटं झालेत. छाट काय अजून झालं नाहीये. तर पब्लिक 12ची बी ट्रेन गायब झाली. तर आता आपल्याकडे ट्रेन नाही. तर केवढे जण परत चाललंय बघा. आता प्लॅन चेंज. आता डायरेक्ट शुभमचा मामा येतोय घ्यायला. डायरेक्ट घरी जायचं, झोपून जायचं. सगळे जणांना गुड नाईट, टाटा, बाय बाय. पुढे गायब झाले. थांबा जिन्यावर थांबा सगळ्यांनी. अरे उजेडत मागं जाऊ. तर पब्लिक गुड नाईट. आई बापाला सांगून जावा. उडाउडी लय होती. पब्लिक